संतप्त कॉन्ट्रॅक्टदारांचे आंदोलन सुरू। नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आजपासून संतप्त कॉन्ट्रॅक्टदारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे। अनेक महिन्यांपासून थकीत असलेले बिले, नवीन कामाचे टेंडर प्रकाशित होण्याचा विलंब लागणे तसेच शासन व प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे आंदोलन पेट घेत असल्याचं दिसून येत आहे। आज पहिल्याच दिवशी सकाळपासून मोठ्या संख्येने कॉन्ट्रॅक्टर कार्यालयाबाहेर जमले। हातात फलक बॅनर घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली आहे। थकबाकी द्या, न्याय द्या अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। आंदोलकांचे म्हणणे आहे की शासनाकडून सातत्याने आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही। थकबाकीमुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक संकटात सापडले असून मजुरांचे पगार, साहित्य पुरवठा करणाऱ्यांचे देणे थकले। यामुळे अनेकांच्या उपजीविकेवर गदा येते। भावनावश कॉन्ट्रॅक्टरांनी शासन व प्रशासनाला इशारा दिलाय की जर तातडीने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल। त्यानंतर काम बंद, आंदोलन, उपोषण यासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब केला जाईल असे स्पष्ट केले। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची नोंद घेतली असून लवकरच आंदोलनकर्त्या कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय। आज पहिल्याच दिवशी झालेल्या आंदोलनामुळे कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। हे आंदोलन पुढे काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली असून प्रशासन यावर कोणता तोडगा काढते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। आज अख्ख्या महाराष्ट्रात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, आत्मिक संघटना, सुबे, मजूर संस्था किंवा इतर ज्या संघटना असतील त्यांनी 19 तारखेला एक दिवसाचं उपोषण केलेले आहे। काही सेंटरने जवळपास 3 दिवसाचं उपोषण केलेलं आहे, कारण मागण्या इतक्या खूप दिवसापासून पेंडिंग असल्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की एक हप्ता आपण कंटिन्यूस आंदोलन केलं तेव्हा समस्या सुटतील, पण ज्यांना जशा सोयीचं असेल तसं आम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसाचे आंदोलन करतोय। साधारणतः आम्ही 3 वर्षापासून हे आंदोलन करतोय, परंतु शासन कुठेही दखल घ्यायला तयार नाही। जवळपास सुरुवातीला 2-3 वर्षापूर्वी 50,000 कोटीची डिमांड होती। आज या 3 वर्षात जवळपास 90,000 ते 95,000 कोटीपर्यंतच्या सगळ्या ऑफिसच्या म्हणजे PWD असेल, PMJSY असेल, जल जीवन असेल, जिल्हा परिषदच्या काही योजना असतील, अशा सर्व जर एकत्र कॉन्ट्रॅक्टर लोकांचं देण्याचा हिशोब जर केला तर याच्यापेक्षा कमी आकडा होणार नाही। शासनाने पण याचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाने पण डिक्लेअर केलंय की ठेकेदारांचे जवळपास 89,000 कोटी रुपये देणे आहेत, परंतु शासन हे फक्त म्हणत राहतं। परंतु आता ह्या खूप आंदोलन केल्यानंतर पण कुठेही आम्हाला आउटपुट दिसेल असं वाटलं नाही। जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करत गेलेलो आहे तेव्हा आंदोलनाची आमची जी म्हणणं असतं ते अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही निवेदन देतो। अधिकारी आमच्या समोर बसतात, आमच्या समोर ते टाईप करतात आणि वरती शासनाला पाठवून देतात। 2 दिवस झाला का त्या दिवशी त्यांची शांतता होऊन जाते। वरती मंत्रालयात गेलं का कदाचित काही ठिकाणी तर आमचे पत्र पोचलेले नाही असे पण चित्र आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही। आम्ही वरती महाराष्ट्रात पण सगळ्या लोकांना भेटून पाहिलं, पण अधिकाऱ्यांकडनं, मंत्र्यांकडनं कुठल्याही प्रकारची काही आम्हाला शाश्वती मिळत नाही असे दिसतंय। त्याच्यामुळे आम्ही आता हे 3 दिवसाचं आंदोलन करत आहोत। जर 3 दिवसात आमचं आंदोलन काही त्याच्यात आउटपुट नाही मिळाला तर आम्ही आझाद मैदानावर अख्खे आमचे महाराष्ट्र लेवलचे चेअरमन, सगळे पदाधिकारी, आमचे नाशिक जिल्ह्यातले अविनाश नाना व आम्ही सर्व ठरवून आझाद मैदानावर कधी मोठं आंदोलन करायचं। त्या आंदोलनामध्ये आम्ही फॅमिलीसह आमचे सगळे स्टाफ, आमचे सगळे साईटवर काम करणारे लोक असा मोठा विराट मोर्चा करण्याचा आम्ही आता नियोजन करू। परंतु एवढी वेळ येण्यापेक्षा शासनाने आमची त्यांना विनंती आहे, कारण याच्या पुढे खूप मोठं हे होऊ शकतं, त्यापेक्षा आमची विनंती मान्य करावी आणि आम्हाला काहीतरी न्याय द्यावा, आमचे प्रलंबित बिलं लवकरात लवकर मिळावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। तुमचं नाव? रमेश शिंदे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।